बुलढाणा शहरात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदार आणल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता काकस यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात 8 ते 12 बोगस मतदार पकडण्यात आले असून हे मतदार ग्रामीण भागातून संघटित पद्धतीने आणले जात असल्याची माहिती मिळाली आहे। महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अशा 8 ते 10 गाड्या अडवून त्यातील संशयित मतदारांना उघड केले असल्याचा दावा त्यांनी केला। ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु या ठिकाणी जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील। हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे। एकीकडे मतचोरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे। तरी ही जनता सुज्ञ आहे, यांनी कितीही बोगस मतदान केले तर निश्चित हा विजय महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे। या सर्व प्रकाराची औपचारिक तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असून पोलीस प्रशासन मात्र योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोपही दत्ता काकस यांनी केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घटनांमुळे वातावरण तापले असून विरोधकांकडून शांत व स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।